साहेब म्हणाले, रिया, आज मी तुला एक गोष्ट दाखवणार आहे, पण ते पाहिल्यानंतर तुझं आयुष्य जसं होतं तसं राहणार नाही. त्यांचा आवाज इतका थंड होता की माझ्या अंगावर काटा आला. मी भीत भीत विचारलं, काय आहे साहेब? ते हसले, पण त्या हसण्यात एक दडलेलं रहस्य होतं आणि त्याला मला पुढच्या क्षणी जे दाखवलं ते पाहून तर माझा आवाजच बंद झाला. मी रिया, मी कॉलेजमध्ये शिकायला होते. माझ्या घरची परिस्थिती फार नाजूक होती. त्यामुळे आई धुणी भांडी करून मला शिकवत होती. एके दिवशी आईला आजाराने ग्रासलं. त्यामुळे आता घरात पैसे येणं बंद झालं होतं. त्यामुळे घरात पैसा येण्यासाठी मजबुरीने मलाही काही काम करावं लागणार होतं. आई घरी आराम करत असताना तिला तिच्या मालकीनबाईंचा फोन आला. तेव्हा तो फोन मी उचलला. मालकीनबाई म्हणाल्या, पार्वतीताई आज कामाला का नाही आल्या? तेव्हा मी त्यांना आई आजारी असल्याचं सांगितलं. तेव्हा त्या म्हणाल्या, रिया, तुला हरकत नसेल तर तू घरकामासाठी येशील का? नेमकं उद्या माझ्या घरी कार्यक्रम आहे. तू आलीस तर त्याने तुलाही मदत होईल आणि माझीही कामं होतील. आईच्या आजारपणामुळे घरातील पैसे संपत चालले होते. त्यामुळे मला हे काम करणं गरजेचं होतं. मी मालकीनबाईंना होकार कळवला. दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी घरकामासाठी गेले होते. घरात कार्यक्रम असल्यामुळे पाहुण्यांची गर्दी होती. मी तिथे जाताच मालकीनबाईंनी मला ओळखलं होतं की मी पार्वतीची मुलगी आहे. तिथे गेल्यावर मालकीनबाईंनी मला थोडंफार काम सांगितलं. ती काम करून मी संध्याकाळी घरी आले. संध्याकाळी घरी यायला मला जरा उशीरच झाला होता. त्या दिवशी मालकीनबाईंनी माझ्या कामावर खुश होऊन माझ्या हातात 2,000 रुपये दिले होते. ते पैसे मिळाल्यावर मला थोडासा आधार मिळाल्यासारखं वाटलं, कारण आईच्या उपचारासाठी खूप पैसे खर्च होत होते. माझ्या कॉलेजचा खर्चही आईच करत होती. मालकीनबाई आईला घरकामासाठी 5,000 रुपये द्यायच्या. पण आई आजारी असल्यामुळे आता मलाच त्या घरात घरकामासाठी जावं लागणार होतं. पैसे कमवण्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवसापासून मी मालकीनबाईकडे घरकामासाठी जाऊ लागले. सुरुवातीला मला त्या घरात काम करण्यासाठी खूप लाज वाटत होती, पण तरीही मी त्या घरात हळूहळू माझं काम करत होते. मालकीनबाईंनी मला काम समजावून सांगितलं होतं. त्याप्रमाणे मी काम करायची आणि घरी यायची. सगळं काही सुरळीत चालू असताना माझ्यासोबत असं काही घडेल याचा मी कधी विचारही केला नव्हता. काम करून मला जवळपास आठवडा होत आला होता. घरात फक्त मालकीनबाईच मला दिसत होत्या. एका आठवड्यानंतर दुपारच्या वेळी घराची बेल वाजली. मी दरवाजा उघडण्यासाठी गेले तर समोर एक व्यक्ती उभा होता. तो मला म्हणाला, तू कोण आहेस? मी त्यांना सांगितलं की मी रिया आहे आणि मी या घरात घरकामासाठी आले आहे. तेव्हा मला समजलं की ती व्यक्ती त्या घराचे मालक होते. मालक त्यांची बॅग घेऊन घरात आले. त्यांनी मालकीनबाईंना आवाज दिला व विचारलं, पार्वतीताई कुठे आहेत आणि ही नवीन कामवाली तू कधीपासून ठेवलीस? तेव्हा मालकीनबाईंनी आई आजारी असल्याचं मालकांना सांगितलं. आईच्या जागी मी कामाला आले आहे हे समजल्यावर मालक मला म्हणाले, रिया, काळजी करू नकोस. तुझ्या आईची काळजी घे आणि काही मदत लागली तर बिनधास्त सांग. पार्वतीताई खूप चांगल्या आहेत. देव त्यांना लवकर आजारातून बाहेर काढो. मालकांच्या बोलण्यातून ते खूप चांगले आहेत असं मला वाटलं, पण त्यांची खरी वस्तुस्थिती अजून माझ्यासमोर यायची बाकी होती. मी त्या घरातील काम संपवून माझ्या घरी आले. माझ्यासमोर इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली होती, कारण घरी आईची काळजी घेणारं कोणी नव्हतं. माझे वडील काही वर्षापूर्वीच वारले होते. त्यामुळे घरी फक्त मी आणि माझी आईच असायचो. आई आजारी असल्यामुळे दवाखान्याचा खर्च वाढला होता. तो भागवण्यासाठी मला काम तर करावंच लागणार होतं. पण दुसरीकडे आईवर लक्ष ठेवायलाही कोणी नव्हतं आणि कॉलेज तर आता जवळपास बंद झाल्यासारखं झालं होतं. त्यामुळे काम करायचं, कॉलेज सांभाळायचं की आईला बघायचं, या तिन्ही जबाबदाऱ्या मला पार पाडाव्या लागणार होत्या. त्या दिवशी घरी आल्यावर मी पाहिलं की आईला खूप त्रास होत होता. मी तपासून पाहिलं तेव्हा समजलं की आईला खूप ताप भरला आहे. मी आईच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागले. जवळपास मध्यरात्रीपर्यंत मी पट्ट्या ठेवत होते. तेव्हा कुठं तिला थोडं बरं वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी मी मालकीनबाईच्या घरी गेले. तेव्हा माझी अवस्था बघून त्या मला म्हणाल्या, रिया, तुझी अशी हालत कशामुळे झाली आहे? माझी झोप न झाल्यामुळे मी सुकलेल्या चेहऱ्याने गेले होते. मला पाहून मालकही हैराण झाले होते.
ते म्हणाले, रिया, आई बरी तर आहे ना? तुझी अशी अवस्था का करून घेतली आहेस? मालकांनी लगेच किचनमध्ये जाऊन माझ्यासाठी पाणी आणलं. ते माझी नज ते माझी जरा जास्तच काळजी घेत होते. तेव्हा त्या दोघांनी मला सांगितलं, रिया, आज तू घरी जाऊन आराम कर. घरात जास्त काम नाही. थोडक्यात त्यांनी मला सुट्टी दिली होती. घरी आल्यावर मी पाहिलं की आईला पुन्हा ताप भरला होता. ती तापाने फणफणत होती. आमच्या घराशेजारी एक छोटा दवाखाना होता. तिथून मी डॉक्टरांनी घरी घेऊन आलो. डॉक्टरांनी तपासल्यावर सांगितलं की पार्वतीताईंना ॲडमिट करावं लागेल. त्याशिवाय प्रकृतीत सुधारणा होणार नाही. ॲडमिट करायला माझ्याकडे पैसे शिल्लक नव्हते. 5,000 रुपये पगारात काय करावं मला सुचत नव्हतं. पण आईला बरं करायचं असेल तर ॲडमिट करणं गरजेचं होतं. त्यामुळे मी मालकीनबाईंना फोन केला व घडलेली घटना सांगितली. मालकीनबाई व मालक धावतच माझ्या घरी आले आणि त्यांनी आईला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला मदत केली. त्यांनी माझ्यावर खूप मोठे उपकार केले होते, पण त्या उपकाराची परतफेड मला करावी लागेल याचा मला जराही अंदाज नव्हता. मालक आता जेवढे गोड वागत होते त्यामागे त्यांचा असा चेहरा असेल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. आईला ॲडमिट करून मी घरी आले. हॉस्पिटलमध्ये आईवर लक्ष ठेवण्यासाठी एक स्पेशल नर्स होती. त्यामुळे मी घरकाम करून थोडंफार कॉलेजही करू शकणार होते. एक दिवस मी घरकामासाठी सकाळी 9 वाजता घरातून निघाले. मालकांच्या घरी पोचल्यावर मालकांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळं जाणवलं. अशी नजर मी याआधी कधीच पाहिली नव्हती. क्षणभर मला थोडं विचित्र वाटलं, पण मी शांतपणे घरात शिरले आणि काम आवरू लागले. घरात मालकीनबाई कुठेच दिसत नव्हत्या. मी विचारलं, साहेब, मालकीनबाई बाहेर गेल्या आहेत का? तेव्हा मालक म्हणाले, हो, ती एका आठवड्यासाठी माहेरी गेली आहे. मालकीनबाई माहेरी गेल्यामुळे मला घरात जास्त काम नसायचं. फक्त घराची साफसफाई आणि साहेबांना जेवण बनवून देणं एवढंच काम होतं. रविवारचा दिवस होता. सकाळी मी नेहमीप्रमाणे साहेबांसाठी नाश्ता बनवून दिला. त्यांनी माझ्याकडून ताट घेतलं, पण त्यांची बोटं माझ्या हाताला अचानक स्पर्श करून गेली. तो स्पर्श अतिशय कोरडा आणि थंड होता. ते त्यावेळी खूपच शांत होते, पण त्या शांततेत एक विचित्र तणाव भरलेला होता, जणू एखादं वादळ येण्यापूर्वीची स्तब्धता. त्यांच्या वागणुकीतील बदलामुळे माझ्या मनात अस्वस्थता निर्माण झाली, पण मी काही न बोलता डोकं खाली घातलं. थोड्या वेळाने मी स्वयंपाकघरात भांडी धुवत होते. पाण्याच्या आणि भांड्याच्या आवाजाशिवाय घरात पूर्ण शांतता होती. तेव्हा अचानक जाणवलं की माझ्या मागे कोणीतरी उभं आहे. मी वळून पाहिलं तर साहेब दरवाजात उभे होते. ते किती वेळ तिथे उभे होते कुणास ठाऊक. त्यांनी खोल आणि सपाट आवाजात सांगितलं, भांडी नीट स्वच्छ होत नाहीत रिया, थोडं लक्ष दे. ते बोलताना बराच वेळ तिथे उभे राहिले. मी कामात गळून जाण्याचा प्रयत्न करत होते, पण पाठीवरच्या त्यांच्या नजरा भेदक वाटत होत्या. ते फक्त भांडी नीट धुतली आहेत का ते पाहत नव्हते, तर माझ्या प्रत्येक हालचाली एका विलक्षण तीव्रतेने निखरत होते. इथे नक्कीच काहीतरी गडबड आहे ही भावना मनात घर करू लागली. सुरुवातीला साहेबांचा स्वभाव अगदी साधा वाटला होता, पण आज त्यांच्या वागण्यातील हा बदल मला समजण्यापलीकडचा होता. ते म्हणाल्या, रिया, लाजू नकोस, मी फक्त तू भांडी कशी स्वच्छ करतेस तेच बघत होतो. पण त्या शब्दांतील सूर मला अजिबात प्रामाणिक वाटत नव्हता. मालकीनबाई घरी नसणे आणि साहेबांच्या संशयास्पद हालचालीमुळे मनात भीती निर्माण झाली. अजून पूर्ण आठवडा बाकी होता आणि अशा तणावाखाली राहावं लागणार या विचारानेच माझे हातपाय थरथर कापू लागले. दुपारचे साधारण 2 वाजले होते. साहेबांसाठी जेवण बनवण्यासाठी मी किचनमध्ये गेले. तेव्हा पुन्हा साहेब तिथे आले. ते म्हणाले, तुला हरकत नसेल तर तू इथेच राहू शकतेस. त्यांच्या या बोलण्याने मी गोंधळले. मी नम्रपणे सांगितलं, साहेब, माझ्या आईची काळजी मला घ्यावी लागते आणि मला कॉलेजलाही जायचं असतं. इथे राहणं माझ्यासाठी शक्य नाही. माझ्या उत्तरानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील बदल स्पष्ट दिसत होता. मालक रागावल्यासारखे माझ्याकडे पाहू लागले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र हट्ट दिसत होता. ते म्हणाले, रिया, तुझ्या आईला मी एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. तिथे एक खास नर्स आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस.
तू फक्त इथल्या कामाकडे लक्ष दे, बाकी सर्व मी बघेन. त्यांच्या आवाजातील बदल मला संशयास्पद वाटत होता. जणू ते काहीतरी लपवत होते. पण माझी परिस्थिती अशी होती आणि साहेबांनी मदत केली असल्याने त्यांना नाही म्हणणं मला योग्य वाटलं नाही. मी होकार दिला. कॉलेजचे लेक्चर मी ऑनलाईन अटेंड करू शकणार होते. दुपारी मी साहेबांसाठी जेवण बनवलं. त्यांना जेवण वाढवून मी किचनमध्ये गेले. तेव्हा त्यांनी आवाज देऊन मला सोबत जेवायला बसवलं. जेवताना ते आग्रहाने म्हणाले, रिया, तू खूप थकली आहेस. त्यांचा हा सतत बदलणारा स्वभाव मला गोंधळात टाकत होता. कधी ते काळजीवाहू वाटत होते तर कधी अत्यंत गूढ. दुपारी जेवण करून साहेब आराम करण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. मलाही थोडा आराम करायचा असल्याने मी सोफ्यावर बसले आणि माझा डोळा लागला. संध्याकाळी 6च्या सुमारास साहेबांनी मला आवाज दिला. तेव्हा मी दचकून उठले. साहेब शेजारच्या सोफ्यावर बसले होते. समोर टेबलावर 2 कप चहा ठेवलेला होता. साहेब म्हणाले, रिया, आपण दोघे बसून चहा घेऊया. चहा पिता पिता मालक म्हणाले, रिया, तू दिसायला एवढी सुंदर आहे, पण तू हे धुणी भांड्याचं काम करतेस हे मला अजिबात आवडत नाही. तुझ्यात खूप क्षमता आहे. तुझ्या गुणांचा तू योग्य उपयोग केला पाहिजे. पुढे ते म्हणाले की माझा पगार वाढवणार आहे. मी हळू आवाजात विचारलं, साहेब, अचानक ही पगारवाढ का? तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित मला अधिकच संशयास्पद वाटलं. ते म्हणाले, तुला पगारवाढ मान्य असेल तरच मी पुढची गोष्ट सांगेन. पगार वाढणं माझ्यासाठी गरजेचं होतं, त्यामुळे मी होकार दिला. पण मनात एक विचित्र भीती घर करून राहिली होती. थोड्या वेळाने साहेब बाहेर गेले आणि तासभराने 2 पिशव्या घेऊन परतले. मी रात्रीचं जेवण बनवलं आणि आम्ही सोबत जेवलो. जेवण झाल्यावर साहेब हलकेच हसत म्हणाले, रिया, एवढा काय विचार करतेस? मी काही मिनिटात परत येईल. तू तयार राहा. मालकांनी माझ्यासाठी एक सुंदर ड्रेस आणला होता. मनात संकोच आणि भीती असताना मी तो ड्रेस घातला. पुढच्या काही मिनिटातच साहेब तिथे आले. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू दाटून आले. मी घाबरून त्यांना कारण विचारलं. तेव्हा साहेबांनी जे सांगितलं ते ऐकून मला खूप मोठा धक्काच बसला. साहेब म्हणाले, रिया, मनावर दगड ठेवू नये. खरं तर हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी करत होतो. तुझ्या आईचं 2 दिवसापूर्वी निधन झालं आहे. मला व माझ्या बायकोला तुझ्यासारखीच एक मुलगी हवी होती, पण लग्नाच्या एवढ्या वर्षानंतरही आम्हाला मूलबाळ होऊ शकलं नाही. मागे मी पार्वतीसोबत यावर बोललो होतो आणि त्याही तयार झाल्या होत्या, पण त्यांच्या आजारपणामुळे ही गोष्ट अपूर्ण राहिली होती. आईच्या निधनाची बातमी ऐकून मी पूर्णपणे कोलमडून पडले. मी रडत विचारलं, पण साहेब, तुम्ही माझ्याशी असं विचित्र का वागत होता? ते म्हणाले, आम्हाला मुलगी असती तर मी तिला बाहुलीसारखं समजवून ठेवली असती. तिचे खूप लाड केले असते. तेच लाड मला तुझे करायचे होते, पण तू त्याचा चुकीचा अर्थ काढलास. तुझी आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल होती तेव्हा तिथून फोन आला की त्यांची तब्येत गंभीर आहे. त्यामुळे माझी पत्नी त्यांची सेवा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये थांबली आहे. तुला धक्का बसू नये म्हणून मी ती माहेरी गेल्याचं सांगितलं. तुला मान्य असेल तरच तू आमच्यासोबत मुलगी म्हणून राहा, नाहीतर तुझा निर्णय घ्यायला तू मोकळे आहेस. हे सांगताना साहेबांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांचा माझ्याबद्दलचा जिव्हाळा खरा होता हे मला जाणवलं. शेवटी मी त्यांची मुलगी म्हणून तिथे राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या आईने मला कायमचं सोडलं होतं, पण तिच्या जागी मला नवीन आईवडिलांचं प्रेम आणि छत्र मिळालं होतं. त्या नव्या घरात मला आईवडिलांचं निस्सीम प्रेम आणि एक सुरक्षित छत मिळालं खरं, पण आईच्या जाण्याने मनात झालेली जखम अजूनही ओली होती. साहेब आणि मालकीनबाईंनी, ज्यांना आता मी बाबा आणि आई म्हणू लागले होते, मला फुलासारखं जपलं. माझ्या प्रत्येक छोट्या गरजेकडे ते लक्ष देत. मला पुन्हा कॉलेजला जाण्यासाठी त्यांनी हट्टाने प्रवृत्त केलं. पैशांची चिंता मिटली होती, पण माझ्या अंतर्मनात एक खोल शांतता पसरली होती. कॉलेजच्या वर्गात बसल्यावरही माझं लक्ष अनेकदा खिडकीबाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या थेंबावर किंवा दूरवर पसरलेल्या आकाशावर खिळलेलं असायचं. त्याच काळात माझ्या आयुष्यात कबीरची चाहूल लागली. कबीर आमच्याच कॉलेजमधील सिनियर आणि आमच्या प्रोजेक्ट ग्रुपचा हेड होता. देखणा अत्यंत समजूतदार आणि चेहऱ्यावर एक नेहमी मंद आश्वासक हसू बाळगणारा.
आधी जेव्हा मी सतत तणावात आणि चिंतेत असायचे तेव्हाही त्याची नजर माझ्यावर असायची. पण तेव्हा आमची ओळख फक्त औपचारिक हाय हॅलो पुरती मर्यादित होती. आता मात्र प्रोजेक्टच्या निमित्ताने आमचा संवाद वाढू लागला होता. एका दुपारी कॉलेजच्या वाचनालयात मुसळधार पाऊस सुरू असताना आम्ही दोघे एका टेबलावर बसून फायनल प्रोजेक्टच्या नोट्स काढत होतो. बाहेर गडगडाटासह पाऊस कोसळत होता आणि ग्रंथालयात पुस्तकांचा मंद सुगंधी दरवळ पसरला होता. मी नोट्स लिहिता लिहिता अचानक स्तब्ध झाले आणि आईच्या आठवणीने माझ्या डोळ्यात कडा नकळत ओलावल्या. कबीरने हळूच आपला पेन खाली ठेवला. त्याने कोणताही गाजावाजा न करता आपला रुमाल माझ्या पुढे धरला. मी दचकून वर पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यात कसलाही दिखावा नव्हता, तर फक्त अथांग काळजी आणि माया होती. डोळ्यात पाणी असलं ना रिया, की पुढचा रस्ता धूसर दिसतो, तो अत्यंत मऊ आणि खोल आवाजात म्हणाला. भूतकाळाने तुझ्याकडून खूप काही हिरावून घेतलं असेल, पण तुझं वर्तमान आणि भविष्य खूप सुंदर आहे, जर तू स्वतःला ते जगू दिलंस तर. त्याच्या त्या एका वाक्याने माझ्या काळजाचा ठाव घेतला. तोपर्यंत माझ्या भावना मी स्वतःच आतच दाबून ठेवल्या होत्या, पण त्यांच्या शब्दांनी माझ्या मनावर फुंकर घातल्यासारखं झालं. त्या दिवशी ग्रंथालयाच्या शांत कोपऱ्यात आमच्यातल्या आढी पूर्णपणे विरघळून गेली. त्याने माझ्या आयुष्याची संपूर्ण कहाणी शांतपणे ऐकून घेतली. माझ्या संघर्षाबद्दल ऐकताना त्याच्या नजरेतला आदर द्विगुणित झाला होता. त्या दिवसानंतर कबीर नकळत माझ्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनत गेला. रोज सकाळी कॉलेजच्या गेटवर त्याची वाट पाहणं, कॅन्टीनमध्ये कटिंग चहा पिताना त्याच्या डोळ्यात हरवून जाणं आणि त्याच्या हातात हात घेतल्यावर अंगावर येणारा तो गोड काटा, हे सगळं माझ्यासाठी नवीन आणि जादुई होतं. तो माझ्यावर जीवापाड प्रेम करत होता, पण त्या प्रेमात कसलीही घाई नव्हती. त्यात एक पवित्र संयम होता. कॉलेजच्या वार्षिक संमेलनाच्या दिवशी कॉलेजच्या पाठीमागील शांत गुलमोहराच्या झाडाखाली आम्ही दोघे उभे होतो. वाऱ्याची मंद झुळूक माझ्या चेहऱ्यावरील बटांना उडवत होती. कबीरने हळीच पुढे होऊन माझ्या गालावरची एक बट अलगद कानामागे सरकवली. त्यांचा तो कोमल स्पर्श होताच माझ्या हृदयाचे ठोके एका क्षणात वाढले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्याने माझे दोन्ही हात स्वतःच्या उंजळीत घेतले. त्याचे हात नेहमीप्रमाणे उबदार आणि सुरक्षित वाटत होते. रिया, त्याने माझ्या डोळ्यात थेट पाहत विचारलं. त्याचा आवाज प्रेमाच्या आवेगाने थरथरत होता. तुझ्या आयुष्यातील सर्व अंधार संपवून तुझ्या प्रत्येक सुखाचा साक्षीदार मला व्हायचंय. तुझ्या हसण्याचं कारण आणि तुझ्या अश्रूंचं सात्वन मला बनायचं आहे. तो आयुष्यभरासाठी माझा हात धरशील का? त्याच्या त्या साध्या पण मनापासून आलेल्या शब्दांनी माझ्या मनातील सर्व बंधने तोडून टाकली. माझ्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. मी एक शब्दही न बोलता फक्त होकारार्थी मान डोलावली आणि त्याच्या छातीवर हळूच डोकं टेकवलं. त्याने मला घट्ट मिठीत सामावून घेतलं. त्या क्षणी मला जाणीव झाली की दुःखाच्या वादळानंतर शेवटी माझ्या आयुष्यात प्रेमाची आणि हक्काची, माणसाची एक सुंदर पहाट उगवली होती. कबीरच्या बाहूमध्ये असताना त्या क्षणी मला जी सुरक्षिततेचा आभास होत होता, ते वादळापूर्वीची शांत आभाळ होतं याची मला पुसटशी कल्पना नव्हती. प्रेमाची ती कोवळी पहाट अल्पावधीतच एका भयानक गूढ अंधारात रूपांतरित होणार होती. त्या संध्याकाळी मी घरी परतले तेव्हा घराचं वातावरण नेहमीपेक्षा खूप वेगळं आणि जड वाटत होतं. हॉलमधील दिवे मंद होते. बाबा म्हणजेच ते साहेब सोफ्यावर बसून कसल्या तरी विचारात गढून गेले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव कमालीचे कठोर आणि निर्विकार दिसत होते आणि आई मालकीनबाई एका कोपऱ्यात उभ्या होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता लपत नव्हती. रिया आलीस? बाबांनी शांत आणि भेदक आवाजात विचारलं. त्यांच्या आवाजात पूर्वीचा तो पितृतुल्य ओलावा अजिबात नव्हता. उलट एक अनामिक दरारा होता. हो बाबा, कॉलेजमध्ये प्रोजेक्टचं काम होतं. मी माझी बॅग सावरत अडखळत उत्तर दिलं. छान, पण आता इथून पुढे कॉलेजला जाणं बंद करावं लागेल. तुला बाहेरच्या जगाची फारशी सवय नाही आणि सध्या परिस्थिती तुझ्यासाठी सुरक्षित नाही. बाबांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट फर्मान सुटलं. त्यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयाने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पण बाबा,
माझं शेवटचं वर्ष आहे आणि प्रोजेक्ट मी जे काही सांगितलं ते अंतिम आहे. बाबांनी अत्यंत शांत व ठामपणे तितक्यात जबरानं माझं वाक्य तोडलं. तुझ्या सुरक्षिततेसाठी हे आवश्यक आहे. उद्यापासून तू घराबाहेर पाऊल ठेवून टाकणार नाहीस. त्यांच्या नजरेत एक थंड हिंस्र चमक होती. मालकीनबाई माझ्याकडे पाहिलं, पण त्यांनी काही न बोलता फक्त आपली नजर खाली झुकवली. त्यांच्या त्या मूकसंमतीने माझ्या मनात संशयाची पहिली ठिणगी टाकली. ज्या माणसाने मला मुलगी मानून घरात आश्रय दिला होता, तो अचानक मला एका कैद्यासारखं का वागवत होता? त्या रात्री मला अजिबात झोप आली नाही. खोलीतील घड्याळाची प्रत्येक टिकटिक माझ्या छातीवर आदळत असल्यासारखी वाटत होती. मध्यरात्री साधारण 2च्या सुमारास मला घराच्या तळघराच्या दिशेने काहीतरी हलणारा कुजबुजणारा आवाज आला. मी घाबरत घाबरत माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. संपूर्ण कॉरिडॉरमध्ये काळोख दाटून आला होता. लाकडी जिन्यावरून खाली उतरताना पावलांचा मंद आवाज येत होता. मी भिंतीचा आधार घेत तळघराच्या दिशेने गेले. तळघराचा दरवाजा नेहमी कुलूपबंद असायचा, पण आज तो किंचित उघडा होता. आतून पिवळसर प्रकाशाचा बारीक कवडसा बाहेर पडत होता. मी दाराच्या फटीतून आत डोकावून पाहिलं. आतलं दृश्य पाहून माझी शुद्धच हरपायची वेळ आली. तळघरात एका मोठ्या टेबलावर अनेक जुन्या फाईल्स, वैद्यकीय कागदपत्रे आणि औषधांच्या बाटल्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. समोरच्या भिंतीवर मोठमोठे फोटो टांगलेले आणि ते फोटो माझे, माझ्या आईचे आणि धक्कादायक म्हणजे कबीरचे होते. त्या फोटोवर लाल शाईने तारखा आणि काही विचित्र नोंदी केलेल्या होत्या. बाबा एका फोनवर कुणाशी तरी अत्यंत सावध आवाजात बोलत होते. सगळं काही योजनेनुसार सुरू आहे. त्या मुलीला अजून काही संशय आलेला नाही. पार्वती ताईंचा काटा योग्य वेळी निघाला नसता तर तिने सगळं उघड केलं असतं. आता फक्त त्या इस्टेटच्या कागदपत्रावर रियाची सही घेणं बाकी आहे. एकदा ती सही झाली की तिचाही खेळ कायमचा संपेल. ते शब्द माझ्या कानावर पडले आणि माझ्या अंगातून थरकाप उडाला. माझ्या आईचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. तिचा खून करण्यात आला होता आणि ज्या माणसाला मी देवमाणूस समजत होते, तो प्रत्यक्षात एक क्रूर, थंड रक्ताचा मारेकरी होता. माझ्या आईने धुंडीबांडी करण्याच्या निमित्ताने या घरातील कोणतं तरी भयानक गुपित पाहिलं होतं, किंवा माझ्या वडिलांच्या नावावर असलेली जुनी वडिलोपार्जित संपत्ती या साहेबांना हडप करायची होती. भीतीने माझे पाय लटपटू लागले. मी तिथून मागे फिरणार एवढ्यात माझ्या पायाखाली जमिनीवर पडलेली एक धातूची चावी घासली गेली आणि तीव्र आवाज झाला. तळघरात संवाद एका क्षणात थांबला. तिथं कोण आहे? बाबांचा गरकणारा आवाज आला. मी जीवाच्या आकांताने मागे वळले आणि अंधारात धावत माझ्या खोलीत शिरले. दरवाजा आतून बंद करून मी पलंगावर बसून धापा टाकू लागले. हृदयाचे ठोके इतके जोरात चालू होते की छाती फुटून बाहेर येईल असं वाटत होतं. काही सेकंदातच माझ्या खोलीच्या दरवाजाची कडी हळूच वाजली. बाहेर कोणीतरी उभं होतं. पाऊण मिनिटाच्या भयानक स्तब्धतेनंतर ते पाऊल दूर निघून गेलं. मला समजलं होतं की माझ्याकडे फार कमी वेळ आहे. मी थरथरत्या हातांनी माझा फोन काढला आणि कबीरचा नंबर डायल केला. फोनची रिंग वाजत होती, पण प्रत्येक सेकंद युगासारखा वाटत होता. अखेर कबीरने फोन उचलला. रिया, इतक्या रात्री? कबीरचा झोपेने भरलेला आवाज आला. कबीर, मला वाचव. मी हुंदका दाबत अगदी दबक्या आवाजात बोलले. हे लोक मला मारून टाकतील. माझ्या आईचा नैसर्गिक मृत्यू झाला नाही, तिचा खून झाला आहे आणि तळघरात तुझेही फोटो आहेत कबीर. दुसऱ्या टोकाला क्षणभर पूर्णपणे शांतता पसरली. मग कबीरचा गंभीर आणि पूर्णपणे जागा झालेला आवाज आला. रिया, शांत हो. अजिबात गडबड करू नको. मी त्या बंगल्याच्या आजूबाजूलाच आहे. खिडकीतून बाहेर बघ. मी थरथरत्या हातांनी पडदा किंचित बाजूला केला. बंगल्याच्या पलीकडील काळोखात एका झाडाखाली एक गाडी उभी होती आणि गाडीच्या हेडलाईटचा हलका सिग्नल चमकला. कबीर तिथे आधीपासूनच उपस्थित होता. कबीर, तू इथे आधीपासून कसा? मी सांकतेने विचारलं. रिया, आता जास्त प्रश्न विचारू नकोस. तुझ्या खोलीची खिडकी माझ्या बागेत उघडते. तिथून पाईपच्या साहाय्याने खाली उतर. मी गेटजवळ थांबतोय. पटकन निघ त्यांच्या लक्षात येण्याआधी. मी विचार करण्याचा वेळ गमावू इच्छित नव्हते. मी कपाटातून माझी एक छोटी पर्स घेतली. आईचा एकुलता एक फोटो त्यात ठेवला.
आणि खिडकी उघडून हळूच बागेत उतरले. रात्रीचा गार वारा अंगाला झोंबत होता, पण आतून भीतीची लाट उसळत होती. बागेतील सुक्या पानांचा आवाज न करता मी मागच्या लोखंडी गेटकडे धावले. गेट उघडून मी बाहेर पडले आणि कबीरच्या गाडीत शिरले. कबीरने लगेच गाडी सुरू केली आणि वेगाने गाडी मुख्य रस्त्याकडे वळवली. कबीर, हे सगळं काय आहे? त्या तळघरात तुझे फोटो का आहेत? आणि तू तिथे आधीपासून काय करत होतास? मी गाडीच्या सीटला घट्ट धरून धापा टाकत विचारलं. कबीरने गाडीचा वेग वाढवला. त्याने बाजूच्या आरशात पाहिलं. मागे एक काळी SUV आमचा पाठलाग करत वेगाने येत होती. कबीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, रिया, आता खरं सांगण्याची वेळ आली आहे. मी कॉलेजमध्ये फक्त एक सिनियर विद्यार्थी म्हणून आलो नव्हतो. मी एक अंडर कव्हर प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर आहे. तुझे बाबा, ज्यांचं खरं नाव विक्रांत देसाई आहे, ते एका मोठ्या बेकायदेशीर मेडिकल आणि प्रॉपर्टी सिंडिकेटचे प्रमुख आहेत. तुझ्या वडिलांची कोट्यवधी रुपयांची जमीन त्यांच्या कारखान्याच्या लगत होती, जी त्यांना हडप करायची होती. तुझ्या आईला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी तिला हळूहळू विष देऊन आजारी पाडलं आणि हॉस्पिटलमध्ये संपवलं. कबीरच्या शब्दांनी माझ्या अंगावर काटा उभा राहिला. म्हणजे तुझं माझ्यावरचं प्रेम ते सगळं नाटक होतं? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कबीरने क्षणभर गाडीचा एक हात बाजूला करून माझा हात घट्ट पकडला. नाही रिया, तुझ्या आयुष्यात येणं हा माझ्या तपासाचा भाग नक्कीच होता. पण तुझ्या निष्पाप मनाला आणि तुझ्या संघर्षाला जाणून घेतल्यानंतर तुझ्यावर झालेलं हे माझं प्रेम माझं आयुष्य आहे. मी तुला काहीही होऊ देणार नाही. तेवढ्यात मागून येणाऱ्या त्या काळ्या गाडीने आमच्या गाडीला जोरदार धडक दिली. गाडी एका बाजूला घसरली, पण कबीरने स्टेअरिंगवरचं नियंत्रण सुटू दिलं नाही. रिया, सीट बेल्ट घट्ट पकड, कबीर ओरडला. पाठीमागची गाडी पुन्हा आमच्या गाडीवर आदळली. रस्त्याच्या वळणावर कबीरने गाडी एका जुन्या पडक्या कारखान्याच्या आवारात वळवली. तिथे गाडी थांबून त्याने मला हाताला धरून खेचलं. बाहेर पळ पळ. आम्ही त्या अंधाऱ्या मोडतोडीस इमारतीत शिरलो. पाठीमागून गाडीचा दरवाजा बंद झाल्याचा आणि बंदुकीच्या गोळ्या लोड करण्याचा आवाज शांत रात्री स्पष्ट घुमत होता. विक्रम देसाई आणि त्याचे 2 सशस्त्र साक्षीदार आत शिरले होते. रिया, बाहेर ये पोरी. बाबांपासून किती वेळ पळणार? विक्रांतचा तो थंड क्रूर आवाज संपूर्ण पडक्या हॉलमध्ये प्रतिध्वनित झाला. आम्ही एका मोठ्या लोखंडी मशिनरीच्या मागे लपलो होतो. कबीरने खिशातून एक रिव्हॉल्वर काढली. रिया, पोलिसांची टीम अवघ्या 5 मिनिटात तिथे पोहोचते. मी फक्त त्यांना रोखून धरतो. तू इथून मागच्या दरवाजातून बाहेर पड. नाही कबीर, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. मी त्याचा हात घट्ट पकडला. तुला जावंच लागेल रिया. तुझ्याकडे त्या सगळ्या पुराव्यांची मूळ फाईल देणं बाकी आहे, जी मी तुझ्या पर्समध्ये गुप्तपणे ठेवली होती, कबीर म्हणाला. अचानक एका साथीदाराची पावलं आमच्या दिशेने वळली. कबीरने तात्काळ पुढे होऊन माणसावर हल्ला केला आणि त्याच्या हातातील बंदूक खाली पाडली. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. गोळीबाराचा कानठळ्या बसवणारा आवाज आला. विक्रांतने कबीरच्या दिशेने बंदूक रोखली. खेळ संपला. इन्व्हेस्टिगेटर साहेब. विक्रांत दादा ओठ खात हसला. तू आणि ही पोरगी दोघंही आज इथेच संपणार. विक्रांत ट्रिगर दाबणार. तितक्यात मी तिथून उचललेला एक लोखंडी जड रॉड पूर्ण ताकदीनिशी विक्रांतच्या हातावर मारला. त्याच्या हातातील बंदूक लांब जाऊन पडली. विक्रांत वेदनेने विव्हाळला आणि माझ्याकडे रागाने वळला. त्याचा हात माझ्या गळ्याभोवती आवळला गेला. तुला जिवंत ठेवून मी खूप मोठी चूक केली, तो ओरडला. मला श्वास घेणं कठीण होत होतं. डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली होती. पण त्या क्षणी कबीरने दुसऱ्या साथीदाराला खाली पाडून विक्रांतवर झेप घेतली आणि त्याला जमिनीवर आपटवलं. दूरवरून पोलिसांच्या सायरनचा प्रचंड आवाज रात्रीच्या शांततेला छेदत जवळजवळ येऊ लागला. लाल निळे दिवे कारखान्याच्या खिडक्यामधून चमकू लागले होते. पोलिसांच्या पथकाने संपूर्ण इमारतीला वेढा घातला होता. विक्रांत जमिनीवर पडला. त्याचे हात पोलिसांनी बेड्यांनी जखडले. जाताना त्यांनी माझ्याकडे एक अखेरचा हिंस्र कटाक्ष टाकला. पण आता माझ्या डोळ्यात भीती नव्हती. तिच्या जागी आईला न्याय मिळवून दिल्याचं एक प्रखर तेज होतं. पोलीस विक्रांत आणि त्यांच्या साथीदारांना घेऊन गेले. कारखाना शांत झाला. बाहेर सकाळची पहिली तांबडी किरण फुटू लागली होती. कबीर जखमी झाला होता. त्याच्या कपाळावरून रक्ताची बारीक धार वाहत होती.
मी पुढे येऊन ओढणीने त्याची जखम हळूहळू पुसली. कबीरने माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या बेसूर रात्रीनंतर उगवत्या सूर्याच्या प्रकाशात त्याचं रूप अधिकच आश्वासक वाटत होतं. त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. आता हे वादळ कायमचं शमलंय रिया, तुझा लढा संपला. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि माझे अश्रू मोकळे झाले. पण यावेळी ते अश्रू दुःखाचे किंवा भीतीचे नव्हते, तर त्या भयानक रहस्याच्या अंतानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचे आणि एका खऱ्या अतूट प्रेमाच्या विश्वासाचे होते. अंधाराचा संपूर्ण नायनाट झाला होता आणि आमच्यासमोर एक नवं, सुरक्षित आणि सुंदर आयुष्य वाट पाहत उभं होतं. कारखान्यातील त्या थरारक रात्रीनंतरचे दिवस एका विचित्र संत गतीने पुढे सरकत होते. बाहेरचं जग पुन्हा नेहमीसारखं चालू लागलं होतं, पण माझ्या आतलं जग पूर्णपणे बदलून गेलं होतं. विक्रांत देसाई आणि त्यांच्या टोळीच्या अटकेची बातमी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकली होती. त्या बातमीसोबत माझे आणि आईचे नावही प्रत्यक्षपणे जोडले गेले होते. पोलिसांनी विक्रांतच्या घरातून जप्त केलेले दस्तऐवज, खोटी कागदपत्रे आणि माझ्या वडिलांच्या जमिनीची मूळ हक्कपत्रे न्यायालयाच्या ताब्यात दिली होती. तो काळ माझ्यासाठी एकाच वेळी सुटकेचा आणि प्रचंड मानसिक धक्क्याचा होता. ज्या बंगल्यात मी आईच्या मायेची आणि एका नव्या कुटुंबाची स्वप्न पाहिली होती, त्या घराचा प्रत्येक कोपरा एका क्रूर कटाचा साक्षीदार निघाला होता. मालकीनबाई म्हणजे विक्रांतच्या पत्नीचीही पोलिसांनी कसून चौकशी केली. त्या थेट हत्येमध्ये सामील नसल्या तरी विक्रांतच्या धमक्यामुळे आणि दहशतीमुळे त्या गप्प राहिल्या होत्या. न्यायालयाने त्यांना सहआरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्या संपूर्ण गोंधळात आणि कोर्ट कचेरीच्या फेऱ्यामध्ये कबीर माझ्या पाठीशी एकदम भक्कम पहाडासारखा उभा राहिला. त्याचा तपास पूर्ण झाला होता. केसचा अंतिम अहवाल त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला होता. एका कर्तव्यदक्ष अंडरकव्हर ऑफिसरच्या भूमिकेत बाहेर पडून तो आता माझा कबीर म्हणून माझ्यासोबत होता. एका संध्याकाळी आम्ही दोघे शहराच्या पलीकडे असलेल्या एका टेकडीवर बसलो होतो. सूर्यास्त होत होता आणि आकाशात केशरी जांभळ्या रंगाची उधळण झाली होती. गार वारा सुटला होता. मी शांतपणे दूरवर पसरलेल्या शहराकडे पाहत होते. रिया, कबीरने माझा हात हळूच आपल्या हातात घेतला. तू अजूनही शांत आहेस, मन मोकळं का करत नाहीस? मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात ती जुनी आश्वस्त करणारी चमक होती. कबीर, कधी कधी विचार येतोय, आई गेली, ते घर सुटलं, माझं म्हणणारं आता कोणीच उरलं नाही. ही जमीन, हे पैसे मला परत मिळाले खरे, पण त्यांच्यासाठी हे सगळं होतं ती आईच माझ्यासोबत नाही. कबीर किंचित पुढे सरकला. त्याने दोन्ही हातांनी माझा चेहरा अलगद सावरला. पार्वतीताई तुझ्या प्रत्येक श्वासात जिवंत आहे रिया. त्यांनी तुला लढायला शिकवलं, प्रामाणिक राहायला शिकवलं आणि कोणी उरलं नाही असं कधीच म्हणू नकोस. मी तुझ्या सोबत आहे, केवळ एक सोबती म्हणून नाही, तर आयुष्यभराचा जोडीदार म्हणून. त्याच्या त्या शब्दांनी माझ्या डोळ्यातले अश्रू गालावरून ओळखळले. कबीरने आपल्या अंगठ्याने ते अश्रू पुसले आणि माझं कपाळ हळूच चुंबलं. त्या स्पर्शात कोणतीही वासना नव्हती, तर एक पवित्र वचन आणि अथांग प्रेम होतं. त्या क्षणी मला जाणीव झाली की आयुष्याने माझ्याकडून खूप काही हिरावून घेतलं असलं तरी कबीरच्या रूपाने मला पुन्हा एकदा जगायला भक्कम कारण दिलं होतं. काही महिन्यातच न्यायालयाचा निकाल लागला. विक्रांत देसाईला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. वडिलांची संपूर्ण संपत्ती आणि जमीन अधिकृतपणे माझ्या नावावर हस्तांतरित झाली. त्या पैशांचा वापर मी स्वतःच्या चैनीसाठी न करता आईच्या स्मरणार्थ एक ट्रस्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या जमिनीवर आम्ही गरजू आणि कष्टकरी महिलांच्या मुलांसाठी एक विनामूल्य शाळा वसतिगृह सुरू केलं. ज्या काळात आईला आजारपणात उपचारासाठी वणवण करावी लागत होती, त्याची जाणीव लक्षात ठेवून मोफत आरोग्य केंद्रही उभारलं. उद्घाटनाच्या दिवशी कबीर माझ्या शेजारी उभा होता. शाळेच्या प्रवेशद्वारावर आईचा आणि वडिलांचा एक मोठा फोटो लावला होता. त्यांच्या गळ्यात हात घालताना माझे हातपाय थरथरत होते.
कबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मंद हसला. आज आईबाबांना तुझा खूप अभिमान वाटत असेल. मी त्याच्याकडे वळून पाहिलं. हे सगळं तुझ्यामुळे शक्य नव्हतं राहुल, तुझ्याशिवाय. नाही रिया, ही तुझी ताकद आहे. मी फक्त त्या अंधारात तुझ्या हाताला धरून चालत होतो, तो म्हणाला. शाळेचा कार्यक्रम संपल्यावर संध्याकाळी आम्ही दोघे पुन्हा एकदा त्या शांत टेकडीवर गेलो. तिथे वाऱ्याच्या लहरींसोबत पाऊल टाकत असताना कबीर अचानक थांबला. त्याने आपल्या खिशातून एक छोटीशी मखमली डबी काढली आणि माझ्यासमोर एक पाऊल घेऊन तो खाली बसला. माझा श्वास क्षणभर थांबला. त्याने डबी उघडली. आत एक साधी पण अत्यंत नाजूक अंगठी चमकत होती. रिया, आपण एकत्र वादळ पार केलं. आता मला तुझ्यासोबत शांत आणि प्रेमाने भरलेलं आयुष्य जगायचं आहे. तू माझ्या आयुष्याची जोडीदार होशील का? माझ्या सुखदुःखात माझी साथ देशील का? माझ्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू दाटून आले, पण यावेळी दुःखाचे नव्हते तर आनंदाचे होते. मी एक क्षणही न गमावता होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाले, हो कबीर, आयुष्यभरासाठी. त्या अंगठी त्याने बोटात घातली आणि मला घट्ट मिठीत सामावून घेतलं. त्या मिठीत भूतकाळातील सर्व भीती, दुःख आणि असुरक्षितता कायमची विरघळून गेली. टेकडीवरून दिसणारे शहर आता दिव्यांगाच्या प्रकाशाने उजळून निघाले होते आणि माझ्या आयुष्यातही प्रेमाची एक नवी अखंड पहाट सुरू झाली होती. निसर्गाच्या नियमानुसार काळ पुढे सरकत राहिला आणि त्यासोबत माझ्या आयुष्यातील दुःखाची सावली पूर्णपणे विरघळून तिथे समाधानाचे, प्रेमाचे आणि कर्तव्याचे नवे रंग भरू लागले. लग्नानंतरचे दिवस एखाद्या शांत संत वाहणाऱ्या नदीसारखे भासत होते. कबीरसोबतचे प्रत्येक क्षण माझ्यासाठी केवळ आनंदाचेच नव्हते, तर ते मला स्वतःच्या अस्तित्वाची खरी जाणीव करून देणारे ठरले. ज्या घरात एकेकाळी माझ्या आईने गरिबी आणि लाचारीचे दिवस काढले होते, त्या आठवणी आता दुबळेपणाची नव्हे तर माझ्या संघर्षाची ओळख बनू लागल्या होत्या. आम्ही सुरू केलेल्या पार्वती स्मृती न्यासाच्या कामाचा विस्तार आता पूर्ण पंचक्रोशीत झाला होता. त्या जुन्या वडिलोपार्जित जमिनीवर उभारलेली शाळा आता 100हून अधिक गरजू मुलांच्या किलबिलाटाने बजबजून गेली होती. अनेक कष्टकरी धुणी भांडी घासणारी महिला जेव्हा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने घेऊन माझ्याकडे येत, तेव्हा मला त्यांच्या डोळ्यात माझी स्वतःची आई दिसायची. दर आठवड्याला मी स्वतः त्या शाळेत जाऊन मुलांचे वर्ग घेत असे. कबीरने आपल्या पोलीस खात्यातील व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून तिथे मुलांसाठी क्रीडा आणि संरक्षणाचे विशेष कार्यक्रम सुरू केले होते. तो जेव्हा वर्दीत असताना त्या मुलांसमोर मैदानात धावायचा, त्यांच्यासोबत मातीत खेळायचा, तेव्हा त्यांचा तो निरागस आणि संवेदनशील चेहरा पाहून माझ्या मनात त्याच्याबद्दलचा आदर द्विगुणित व्हायचा. एक दिवस संध्याकाळी शाळेच्या आवारात वार्षिक संमेलनाचा सोहळा आयोजित केला होता. शाळेतील लहान मुलांनी एक सुंदर नृत्य सादर केलं, ज्यामध्ये एका मुलीने आईच्या संघर्षाची आणि तिच्या कर्तृत्वाची कथा मांडली. ते दृश्य पाहताना माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. कबीर प्रेक्षकांमध्ये माझ्या शेजारी बसला होता. त्याने हळूच माझा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला आणि बोटामध्ये बोटे गुंफून हलकासा दाब दिला. रिया, तो अगदी जवळ झुकून कुजबुजला. आज जर पार्वतीताई इथे असत्या तर त्यांनी तुझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारून म्हटलं असतं, माझी पोरगी जिंकली. मी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक तृप्त हसू उमटलं. कबीर, आई अत्यंत प्रत्यक्ष जरी नसली तरी तुझ्या रूपाने तिचे आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहे, याची मला रोज जाणीव होते. संमेलन संपल्यानंतर रात्री आम्ही दोघे जुन्या आठवणींच्या त्या टेकडीवर गेलो. तिथे आता कसलाही सस्पेन्स किंवा भीती उरली नव्हती. फक्त वाऱ्याची मंद झुळूक आणि आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांची शांत सोबत होती. कबीरने मागून येऊन मला आपल्या बाहूमध्ये घेतलं. मी त्याचे हात घट्ट पकडून आपल्या छातीवर शांतपणे टेकवले. तुला आठवतंय रिया? कबीर शांतपणे आवाजात विचारलं. पहिल्यांदा जेव्हा मी तुला त्या वाचनालयात रडताना पाहिलं होतं, तेव्हा मी ठरवलं होतं की या डोळ्यात पुन्हा कधीही असहायतेचे अश्रू येऊ देणार नाही. आणि ते वचन पूर्ण केलंच कबीर. ज्यावेळी संपूर्ण जग माझ्यासाठी अंधारमय झालं होतं, त्यावेळी तू केवळ माझा मार्गदर्शक नाही तर माझा संपूर्ण जग बनलास. मी अत्यंत भावूक होऊन उत्तर दिलं. आयुष्याच्या एका नाजूक वळणावर मला वाटलं की गरिबी, आईचे आजारपण आणि साहेबांचे ते कपटी जाळं माझा अंत करतील. पण संकटाशी लढण्याची आईने दिलेली शिकवण आणि कबीरचा अढळ विश्वास आणि सत्याची ताकद यामुळे मी केवळ त्या संकटावर मातच केली नाही, तर हजारो निराधार मुलांसाठी एक नवा मार्ग तयार करू शकले. अंधाराच्या त्या भयानक गर्दीतून सुरू झालेला हा माझा प्रवास आता एका शांत, सुरक्षित आणि प्रेमाने ओसंडून वाहणाऱ्या क्षितिजावर येऊन शिसावला होता. आम्ही दोघेही हातात हात घालून पुढच्या आयुष्याची नवी स्वप्ने पाहत त्या
शांत रात्रीच्या कुशीत उभे राहिलो होतो. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.